वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. आज मी आलो आहे कुडाळमध्ये. मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की साईबाबांचं पहिलं मंदिर हे शिर्डीमध्ये साई मंदिर नसून इथे आपल्या कोकणात कुडाळमध्ये कविल गावामध्ये साईबाबांचं पहिलं मंदिर आहे, तर तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल. ह्या कविल गावामध्ये राहणारे एक दत्तात्रय माडिये होते, जे इथून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. त्यांना तिथे गेलेले असताना साईबाबांमध्ये दत्त रूपाचं दर्शन झालं आणि ते साई भक्त बनले. साईबाबांचा त्यांना अनुग्रह मिळाला आणि आशीर्वाद म्हणून 1 रुपया मिळाला. तो 1 रुपया घेऊन दत्तात्रय माडिये हे इथे कविल गावात आले आणि त्यांनी ह्या मंदिराचे निर्माण कार्य सुरू केलं. त्याच्यानंतर साईबाबांचं निर्वाण झालं 1918 आणि 1919 हे मंदिर पूर्णत्वास आलं. म्हणजे साईबाबांच्या हयातीत या मंदिराचं निर्माण कार्य सुरू झालं होतं. त्यामुळे हे मंदिर साईबाबांचं भारतातील पहिलं मंदिर म्हणून ओळखलं जातं. मंदिराला जायचा रस्ता आणि सरकारच्या माध्यमातून इथे आत्ता हे प्रवेशद्वार उभारण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आणि समोर आपल्याला दिसतोय ते साईबाबा मंदिर. मंदिराचं निर्माण कार्य ज्या दत्तात्रय माडियेंनी केलं त्यांची ही समाधी अतिशय सुंदर आणि प्रसन्न असं इथे हे वातावरण आहे. दत्तात्रय माडिये निस्सीम साईबाबा भक्त होते आणि साईबाबांनी दिलेल्या 1 रुपयामधनं या साईबाबा मंदिराची स्थापना दत्तात्रय माडियांनी केली आणि पुढे मग हे मंदिर आकार घेत गेले. त्या दत्तात्रय माडियांच्या चरणी लीन होऊन आपण पुढचा प्रवास सुरू करू. हे साईबाबांचं पूर्ण भारतामध्ये असलेलं पहिलं मंदिर. मंदिराचं एकंदर स्वरूप ज्याप्रमाणे कोकणातली मंदिरं असतात तसंच घरगुती किंवा एखादं राहतं घर असल्याप्रमाणे हे मंदिर आहे. तुळशी वृंदावन, छानपैकी 4 गजराज यांच्या मूर्तीमधनं हे तुळशी वृंदावन साकारण्यात आलेलं आहे. साईबाबांची ही पहिली मूर्ती आहे, पहिलं मंदिर आहे. पूर्णाकृती 7 फूट उंचीची ही साईबाबांची मूर्ती
आणि मूर्तीकडे तुम्ही बघितल्यावर आपल्याला असं वाटतं साईबाबा कृपादृष्टीने आपल्याचकडे बघत आहात। मंदिराच्या कुठल्याही अँगलमधनं जरी बघितलं तरी साईबाबा आपल्याकडे बघतायत असंच वाटतं। साईबाबांच्या पादुका आणि साईबाबा जे वापरायचे भिक्षा मागण्यासाठी ते भिक्षापात्र, मंदिरामध्ये साईबाबांच्या जीवनातले काही प्रसंग इथे चित्रित करण्यात आलेले आहेत। पूर्णपणे कौलारू असं हे छत आहे। हा मंदिराचा मुख्य सभा मंडप। इथे विविध देवता आपल्याला बघायला मिळतात। श्री गजानन, श्री गजानन बाल रूपामध्ये आहेत। बाजूला मारुती आणि गरुड, वरती गांधीजींचे सिंबॉलिक 3 वानर, विष्णू, श्री गुरुदेव, गुरुदत्त आणि साईबाबांची आणखीन एक पूर्णाकृती अशी मूर्ती। आरतीसाठी वापरला जाणारा हा नगारा आता ऑटोमेशनमुळे सगळ्याच गोष्टी सोप्या झालेल्या आहेत। मंदिर व्यवस्थापनाकडनं इथे प्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अतिशय मोठं असं सभागृह असून तिथे प्रसाद भोजन आपल्याला ग्रहण करता येतं। मंदिराला लाभलेला हा निसर्गरम्य परिसर आणि विविध कार्यक्रम करण्यासाठी इथे हे सभागृह बनवण्यात आलंय। त्याला दादा महाराज रंगमंच असं नाव देण्यात आलंय। तर मित्रांनो, कोकणातली ही शिर्डी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून जरूर कळवा। या परिसराला जरूर भेट द्या। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती होतं का साईबाबांचं भारतातलं पहिलं मंदिर हे कोकणामध्ये आहे, कुडाळला आहे। आपण ह्या चॅनलवर अशीच नवनवीन अपरिचित माहिती कायम घेऊन येत असतो। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा। परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। टेक केअर। थँक्यू।